11 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो एक षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 11 धावा बडवलेल्या आहेत कोणताहीकडे बाद असताना. एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि त्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत सिंहगड स्पार्टन संघाकडून. ओमकार मारडे पुढील आपण पाहतो याच्या अगोदरच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच एक नेत्रदीपक खेळी साकारत मला वाटतं विजय अय्यर अत्यंत एक लाजवाब गोलंदाजीचा नजरा साकारला त्याने मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी सुद्धा साकारली आणि प्लेअर ऑफ द मॅच मानकरी ठरला आहे या सामन्याची. आपण राजगड ग्राउंडचे संचालक सार्थक दादा सातव यांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. सार्थक दादा सातव दादाला विनंती आपल्या हस्ते या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. या ग्राउंडचे संचालक सन्माननीय सार्थक दादा सातव पाटील यांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. एक धाव मिळाली एका धावेच्या मदतीने होतेवाड आणि धोपलकावरती आपण पाहतो 12 धावा. 1.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. बारा धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की दोनही संघ समान ताकदीचे आहेत. मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. फायटिंग स्कोर प्रतिस्पर्धी संघाला एक मोठा फायटिंग स्कोर इथे बडवायचा असेल तर तुम्हाला आता इथून पुढे एक सातत्यपूर्ण मोठी फलंदाजी साकारावा लागणार आहे. षटकार चौकाराची आतिषबाजी लाजवाब फलंदाजीचा नजराणा आणि गोलंदाजी सुद्धा एक महत्वपूर्ण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. हलक्या तर खेळायला सुंदर तडका होता. शरद पवार एक धाव मिळेल एका धाबेच्या मदतीने होते बाड आणि धोपलकावरती आपण पाहतो 13 धाबायच. चांगला चेंडू आल्यानंतर आपण पाहतो की फलंदाज इथे सन्मान देण्याचा प्रयत्न करत असतात आणि खराब चेंडू आला ना तिथे खरपूस समाचार घेतल्याशिवाय शांत बसत नाहीये. म्हणजे हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूंना सन्मान देण्याचा प्रयत्न फलंदाज चांगले करत असतात परंतु खरपूस समाचार घ्यायचा असेल ना खराब चेंडू आल्यानंतर तिथे खरपूस समाचार घेतल्याशिवाय फलंदाज थांबत नाहीये. म्हणजे हे क्रिकेट आणि हे क्रिकेटने दाखवलेली दुनिया खऱ्या अर्थानं आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. याची देही याची डोळा मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. क्रिकेटचा देखणा सोहळा. एक 1.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना आपण पाहतो 14 धावा आहेत. चौदा धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो 1.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर स्ट्राईक वरती आपण पाहतो डावखुरी हाताचा फलंदाज शरद पवार गोलंदाज ट्रॅक वरती ओमकार मारडे. हो इथे पवियात प्लेस करण्याचा प्रयत्न होता. चुकीचा फटका निवड लाईट टिपला असेल. बडी बसली झाल में शरद पवार खेळ यांचा संपुष्टात येतोय. धक्का क्रमांक असेल इथे पहिला राजगड रायडर्सच्या संघाला. फलंदाज बॅक टू द पव्हिलियन बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. 14 धावा धोपलकावरती असताना एक फलंदाज इथे बाद आणि त्यानंतर 1.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर आपण पाहतो इथे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मोठा फलंदाज कोसळला तिथे शरद पवार आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राजगड रायडर्स या संघाकडून सुद्धा संघाचा आयकॉन राकेश जाधव पहा मित्रांनो मोठी जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या संघाने त्यांच्यावरती मोठा आत्मविश्वास दाखवलेला आहे. मोठी जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे. ज्यामुळे जबाबदारीचं ओझं खांद्यावर येताना ते संपूर्ण पहा मित्रांनो इथे जबाबदारीने पेलायचं असतं. मग तुमची ताकद असेल तुमची स्ट्रेंथ असेल
आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे वापरायची आहे तिथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता शोध घ्यावा लागेल. यशाचा मार्ग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोकळा करायचा असेल, शोधायचा असेल ना, तरी ते तुम्हाला पर्याय शोधल्याशिवाय मार्ग नसणार आहे. त्यासाठी या चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत राजगड रायडर्स या संघाचे संघबालक सरबरणीय राकेशजी जाधव सरांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. 1.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावपलकावरती 14 धावा आहेत. पहिल्या चेंडूची फक्त आणि फक्त राकेश जाधवनं तिथे पाहणी केली, प्लेस केलं तेंदूरला तिथे. आणि दुसऱ्या चेंडू पाहूयात. हो फुल टॉसचा चेंडू होता, सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय दिनेश खमाडे. काही मैदानाच्या आतमध्ये ते क्षेत्ररक्षक करतोय ते पहा, लाजवाब अत्यंत दूरवरून अंतर कापत आला होता तिथे आणि चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. एका धाबीच्या मदतीने होते वाढ. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. दोन षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतो इथे 15 धावा. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती युवराज भैया कटके. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं होतं, त्यावेळेस आपण पाहतो की मला वाटतं एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळली होती. आणि आता तिसरं षटक टाकण्यासाठी युवराज भैया कटके यांच्यावरती एक मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. परंतु गोलंदाजीचा कसा प्रकारे नजराणा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे पाहूयात. फुलटॉसचा चेंडू होता, राकेश जाधवचा एक मोठा ब्लास्ट होता आणि बॅटने खेळलेला डीप मिड विकेट मध्ये एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार की काय, परंतु केवळ आणि केवळ एक धावेवरती समाधान मानावं लागणार आहे राजगड रायडर्स या संघाला. आणि एका धावेच्या मदतीने होते वाढ. धौपलकावरती धावा 16 आणि हिथून पुढे राकेश जाधव आणि त्याचबरोबर पंकज गायकवाड किती धावा करणार आहेत गोळा. धौपलकावरती धावा आहे 16. पंकज गायकवाड मोठी ताकद, मोठी स्ट्रेंथ या खेळाडूकडे आहे. आपण पाहतो की सखोलच्या क्षेत्रामध्ये पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत होतो, तिथे जीवदान मिळाल्यानंतर जीवदानाचा पुरेपूर फायदा तिथे अगदी मोठ्या फटकेच्या माध्यमातून तो घेत होता. धावांचा धाव केला तिथे स्वतःची. मला वाटतं की माझ्या मते तिथे मला वाटतं अर्धी षटकी खेळी सुद्धा त्यानं पूर्ण केली. अत्यंत एक लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली. आणि आपण पाहतोय सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती आयकॉन राकेश जाधवला आपण इथून पुढे पाहणार आहोत. राकेश जाधव सुद्धा एक मोठी ताकद घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, मोठी स्ट्रेंथ आहे. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहिर असणारा राकेश जाधव आपण पाहतो. सुरेख फटका खेळलाय, ताबडतोब फटका होता, डीप लॉंगर मध्ये अडवलाय चेंडू. एक धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ. धौपलकावरती पाहूयात 18 धावा. 18 धावा धौपलकावरती असताना आपण पाहतो इथे 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. हो इथे आपण पाहतो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. एक धाव, थोडासा फंबल होतो खेळाडू, परंतु एक धाव निश्चित मिळेल. अंगाला लागला होता चेंडू, मला वाटतं थांबवला. एक धाव मिळाल्यानंतर आपण पाहतो धौपलकावरती 19 धावा एक घडी बाद असताना.
घोटातला घोट काय म्हणतात एवढा क्लास होतो एवढा घोटातला घोट असतो. हे घोटातला घोटातला घोट होता. हे नाही बघितलं का? हो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये होता तिथे. काय चेंडू कव्हर करतोय स्वतःला तिथे, मला वाटतं थोडस जोखून दिलं खेळाडूनं, परंतु सावरलं तिथे. आणि 2 धाबा इथे पळून होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाबीच्या मदतीने होते वाढ आणि धपलकावरती धाबा असतील 22-21. लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 21 धाबा. फुलटॉसचा चेंडू होता. ऑलिम्पिक कार्पेट भटका मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा खबर मध्ये खेळलाय. थोडासा पंबल होतो खेळाडू. बॅकअपला तिथे आपण पाहतोय 2 खेळाडू पंबल होत आहेत. अंगाने चेंडू अडवलाय आपण पाहतो की, परंतु तिथे चेंडूचा वेग केलाय. आपण म्हणत असतो घोरपडीची जशी आपण मजबूत पकड करत असतो ना, तशी पकड मैदानाच्या आतमध्ये चेंडूची झालेली आहे. आणि 2 धावीच्या मदतीने होते वाढ. 3 षटकानंतर धावपलकावरती बनवल्यात राजगड रायडर्सच्या संघानं 23 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. तीन षटकांचा खेळ संपत असताना धावपलकावरती बनवल्या 23 धावा इकडे बाद असताना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तबगार अधिकारी किरण पलांडे सरांना आपण पाहतो की 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत. तर पाहूया पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. उसळी घेणारा चेंडू होता परंतु मुख्य पंच आहे तिथे कळवतायत वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धावेच्या मदतीने आपण पाहतो की स्क्वेअर लेग पंचांनी इथे कळवलेलं आहे की ते आता किरण पलांडे सरांना इथे ऑर्डिंग असणार आहे. वन बाउन्स इथे मला वाटतं की सेम असा चेंडू आता पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर इथे मुख्य पंच त्वरित सांगणार आहेत की नो चेंडू असेल, कारण की एकदा ऑर्डिंग दिल्यानंतर तो चेंडू मध्ये थोडासा बदल करायचा असतो. वन बाउन्सची ऑर्डिंग देत असताना धावपलकावरती 24 धावा इकडे बाद आहे. अभियात हो इथे पाहतो काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू आणि त्याच बरोबरीत 24 धावा धावपलकावरती आहे. 3.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना चोवीस धावा धावपलकावरती असताना 3.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनीत चौका. दरम्यानच्या काळामध्ये याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत
सौभाग्यवती राजगर अकॅडमी ग्राउंडचे संचालिका नीताताई योगेश राणा सातो पाटील याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत, आपलं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर वर्षाताई युवराज भैया कटके ताईंचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन तथा वाघोली कौन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडस्वी बडपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. जबियत मैदानाच्या आतमध्ये 29 धावा धोपलकावरती असताना आपण बाजू येते 3.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि एक फलंदाज इथे बाद आहे. सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळला होता. एका धाबीच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 30, एक गडी बाद असताना 30 धावा धोपलकावरती असताना 3.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार महाराष्ट्र पोलीस किरण पलांडे सर. ओहो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. एक धाव मिळेल परंतु दोन धावा इथे पाहतो आपण. चुकीचं रूपांतर मैदानाच्या आतमध्ये झाल्यानंतर तिथे किती मोठा फायदा प्रतिस्पर्धी या सगळ्याला होत असतो. 2 धावीच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती धावा असतील 32. 3.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना बत्तीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो 3.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 32 धावा गोलंदाज तयार. आतापर्यंत 3.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना एक चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतो की या षटकामध्ये फक्त एक मोठा चौकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु किरण पलांडे सर गोलंदाज ट्रॅकवरती तयार. हो बॅटची एज होती, हलक्या हाताने खेळायला सुंदर धडका. एक धाव तिथे प्रॉपर मिळेल आणि एका धाबीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धावा असतील ना तेरी ना मेरी डबल तिरी धोपलकावरी आहेत 33 धावा. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो या राजगड ग्राउंड अकॅडमीचे मुख्य ओनर अवळवाडी नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय योगेश राणा सातो पाटील आपण या मॅचचा आनंद घेतायत. आपलं प्रथमतः या ठिकाणी युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन तथा वाघोली कौन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडस्वी बडपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सुनील गाडे आपण पाहतो की 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहे. सुनील गाडेला आपण आता इथून पुढे पाहतो तर स्ट्राईक वरती असेल पंकज गायकवाड. सुरेख फटका ताबडतोब फटका मैदानाच्या आतमध्ये. काय फटका सदल होता इथे पाहूयात. एक टप्पा खात डीप थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू अगदी सीमारेषा बाहेर बोटी धाड येतोय सनसरीत. 4 रन चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. सकाळ पाठ जाते आणि मोकळ होते. उलट भारी पाठ जाते 3 ला 8 वाजता मोकळ होते.
महाराष्ट्र पोलीस 37 धावा धोपलकावरती असताना 4.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी लोहगड लायर संघाचे संघमालक सरबर्डी अनिल दादा दातार त्यांचं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर संघाचे हुकमे एक्का अक्षय सावंत त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. चौकार आल्यानंतर एक मोठी फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं चौकाराच्या सह्याने वाढ होते आणि धप्पलकावरती आपण पाहतो इथे षटकार आलो होता तिथे पहा. चौकार आल्यानंतर षटकार येतोय आणि षटकाराच्या सह्याने मोठी वाढ. धप्पलकावरती 43 धावा आहेत. प्रतिस्पर्धी स्वतः मला वाटतं यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये दिनेश घबाडे इथे सांगतायत की षटकार आहे. पहा मित्रांनो, क्रिकेटवरती किती अत्यंत प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय दिनेश घबाडे यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर डीप मिड विकेट मध्ये अडवलेला चेंडू एक धाव तिथे प्रॉपर मिळेल. एका धावीच्या मदतीने होते वाढ आणि धप्पलकावरती गुडलेकर कळवत आहेत डबल चौका. 44 धावा धप्पलकावरती असताना धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये हलक्या तर खेळलेला तिथे चांगल्या चेंडूला सुरभाट दिलं पहा. राखीत जाधव चांगल्या चेंडूला सुरभाट देत असतो आणि खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेत असतो असा फलंदाज. याही फलंदाजाकडे मोठी क्षमता, मोठी गुणवत्ता आपल्याला इथे पंचेचाळीस धावा धप्पलकावरती असताना आपण पाहतोय ते भन्नाट वेगाचा चेंडू होता. ते भरपूर वेगाने चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे पाहायला मिळाला. सुनील गाडेसा एक मोठी ताकद मैदानाच्या आतमध्ये चेंडूला वापरली आहे आणि बॅट उचलसर निघून गेलं ठरक्षकाच्या हातामध्ये. लाजवाब चेंडू. पंकज गायकवाडला चेंडू समजू शकला नाहीये तर नॉट स्ट्राईकला उभा असेल राकेश जाधव. पंचेचाळीस धावा धप्पलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये तयार. हो इथे पाहूयाच टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि पुन्हा सुद्धा इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. षटकाची होते समाप्ती. 5 षटकानंतर धप्पलकावरती 45 धावा 1 घडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. पाच षटकानंतर धोपलकावरती आपण पाहतोय ते धावा बनवल्यात 45 धावा 1 गडी बाद असताना
सहावं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत सिंहगड स्पार्टन संघाकडून. पंचेचाळीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक सुरेख सुरेख चेंडू खेळला होता तिथे एक धाव मिळेल. एका धाबीच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतो इथे 46 लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 5.1 षटकांचा खेळ संपत असताना 46 धावा इथे बनवलेल्या आहेत राजकोट रायडर्सच्या संघानं. सेहेचाळीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की तळेगाव ढमढरे या गावावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत अश्विन ढमढरे सर, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतो की कोरेगाव मूळवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत सोमेश सोनवणे. त्याचबरोबर ओमकार बोधे आपण या मॅचचा आनंद घेतात आपलं देखील स्वागत करतो. 5.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना 47 धावा धोपलकावरती आहेत. एक गडी बाद आहे अबुल चव्हाण. पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती असेल राकेश जाधव आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट फटका खेळायचा प्रयत्न होता. मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इथे पाहूयात परंतु जागचे हालत नाहीयेत जागेवरती स्थिर आहेत दोनही पंच आणि इथे पाहूयात बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नसेल. इथे फलंदाज सेफ आहे मोठा फलंदाज आहे आणि इथे पहा मित्रांनो काय अपील मैदानाच्या आतमध्ये जोरदार पाहायला मिळतीये परंतु पाहतो इथे धोपलकावरती 47 धावा एक गडी बाद असताना 47 म्हटल्यानंतर आपण पाहतो की ही स्पर्धा AK47 इव्हेंटच्या माध्यमातून सजलेली आहे. ही स्पर्धा आपण पाहतो की सर्व मॅनेजमेंट AK47 इव्हेंटच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्याचबरोबर तिथे पाहूया चिरफळा एष्ठ्या उद्ध्वस्त करून टाकल्याच राकेश जाधव बडी बसली जान में मोठा मासा गळाला लागला जातोय आणि धक्का क्रमांक असेल इथे दुसरा फलंदाज बॅक टू द पव्हिलियन बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी घाबरला मला घाबरला. थँक्यू टू ग्राउंड्समॅन यांना विनंती राहील की साईड कॅमेरामॅन तिथे लाईट आहे ती बंद चालू करू नका कारण की आपल्यामुळे खेळाडूंना थोडासा अडथळा निर्माण होतोय याची आपण नोंद घ्यायची आहे. धोपलकावरती आपण पाहतो 47 धावा धोपलकावरती असताना नवीन फलंदाज क्रिकेटचा मोठा अनुभव क्रिकेटचं वेड असणारं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे सोमनाथ बाप्पू कटके. 47 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो इथे 5.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर पाहूयात पुढील चेंडू गोलंदाज तयार. भिगवण इंदापूर तालुका या गावावरून या मॅचचा आनंद घेत आहेत माझे सहकारी सन्माननीय रोहित दादा खारतोडे त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. जंजिरा जागवार संघाला विनंती राहील हो इथे पाहूयात सोमनाथ बाप्पू कटके यांचा बोटा बिग प्लाट येतो इथे शानदार रुबाबदार जानदार षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं मरने से मैं थँक्यू जंजिरा जागवार संघाचे संघमालक सन्माननीय पुनियाजी सरांना विनंती राहील आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
आमचे बंधू सन्माननीय निलेश दादा उचट आपणही लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील मी प्रथमतः वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडस्वी स्वागत करतो. कुलदीप पवार गुण लेखक हवेलीचा मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं या ठिकाणी वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत करतो आणि घेऊन जातो आता मैदानाच्या आतमध्ये. 53 धावा धोपलकावरती असताना 5.5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. गोलंदाज तयार अबुल चव्हाण. स्ट्राईक वरती पाहूया सोमनाथ बापू फुल टॉसचा चेंडू होता. परफेक्ट मिडल करत एक सुरेख तडाखा केलाय. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबवला असेल. एक धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीनं पुन्हा वाढ. धौपलकावरती धावा असतील 54. 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 54 धावा आहेत. 2 गडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. बॉलर्स नेम सिंहगड संघाला विनंती राहील आपला 12th मॅच आपण हॅलो अप्पा सातवं षटकाला होते सुरुवात आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. ओमकार बारणे बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मुख्य पंच इथे घोषित करत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये घोषित करत असताना 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. चौपन्न धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की एक धाव मिळते. ऐका हॅलो शेख हॅलो शेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळला होता. लाजवाब देखणा राजेशाही कार्यकुशल कार्यसम्राट तडक होता. येतोय रुबाबदार षटकार 6 धाब्यांसाठी 6 रन. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. पाहूयात पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपण पाहतोय त्या टिपला झेल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू द पव्हिलियन बाज. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. मयूर डोंगळेला पण आता इथून पुढे पाहणार आहोत. मयूर डोंगळे पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणार आहे.
61 धावा धोपलकावरती असताना 6.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 फलंदाज इथे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद आहेत. इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण सामना रंगलेला आहे, परंतु धावांचा श्रीगणेश तुम्हाला इथे सातत्यपूर्ण करावं लागणार आहे. आतापर्यंत इथे पाहूया सिंहगड स्पार्टन या संघानं कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर ठेवलेला आहे. गोलंदाजावरती आपण पाहतो की इथे मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं कुठेतरी ट्रॅक वरती नियंत्रण ठेवत लाजवाब गोलंदाजीचा नजराणा इथे सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर पाहूयात 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना बॅटफूट पैसा चेंडू होता. इथे बॅटनं मला वाटतं जमिनीच्या आतून खांडून काढलाय आणि त्यानंतर एक धाव जरूर मिळेल. एका धावीच्या मदतीनं होते वाढ. धौपलकावरती 62 धावा 3 गडी बाद असताना खुर्ची नाही बसायला आयोजक पुढे आयोजक पुढे इकडे बसाय खुर्ची नाही मला काय म्हणतात त्यांच्यात ओरडा ना खुर्चीसाठी ओरडायचं म्हणजे इथनं घेऊन या ना. इथं किती पडल्या त्यांना कुठं सांगताय कोणाला सांगा ना बारक्या. आपण पाहतो की झेल झेल टिपलाय आणि इथे पाहतो सोमनाथ बापू कटके बॅक टू द पव्हिलियन बाद. झटका क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. 6.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना इथे बनवल्यात 62 धावा. कुणालचा पावियात मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे असणार आहे धमाल. कुणाल कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये करणार धमाल पावियात. बासष्ट धावा धोपलकावरती असताना आतापर्यंत इथे 6.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. गोलंदाज तयार. ओमकार मारडे पाहुयात काय फटका मैदानाच्या आतमध्ये. कुणाल एक मोठा धमाल थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. बोटी धाड शिवछत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने तुम्ही लाईव्ह समान राखा त्यांचा बिचारे येतात असं करायचं हाय आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. अडुसष्ट धावा धोपलकावरती असताना आतापर्यंत इथे बनवल्यात 4 फलंदाज बाद असताना 7.1 षटकांचा खेळ संपलाय. अर्पित सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळ होता. त्यानंतर पाहूया उत्तुंग हायमध्ये चेंडू आहे. नो मॅच लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय आणि ते पाहतो आपण 1 धाव मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे राजगड रायडर्स या संघाला. 69 धावा धोपलकावरती असताना 4 फलंदाज इथे बाद आहेत. 7.2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अर्पित तर स्ट्राईक वरती असेल कुणाल पाटील.
एकोणसत्तर धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाडणार आहोत आणि त्यानंतर मोठा फटका खेळाचा प्रयत्न होता. पावी पंचांचं बोट आकाशाकडे. बडी बसली जानवे. मोठा मासा गळाला लागला जातोय आणि धक्का क्रमांक असेल इथे 5वा. फलंदाज बॅक टू द डगआउट बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 चा दैदिप्यमान देखणं 16 आपण अनुभवत आहोत. दिवस क्रमांक 12वा आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो इथे सिंहगड स्पार्टन राजगड रायडर्स. सामना क्रमांक 7वा. एची देही एची डोळा मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय क्रिकेटचा देखणा सोहळा. जावी आत मैदानाच्या आतमध्ये. 69 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हो इथे पाहतो आपण मोठी अपील होती तिथे. काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय अर्पित. प्रशांत साळुंके ज्याला चेंडू समजू शकला नाहीये. पहिला चेंडू तिथे खेळायचा होता. बोटा खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट वरती अक्षरशः चेंडू शकला नाहीये. लाजबाब अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत एक कमाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून इथे अर्पितची पाहायला मिळते. अर्पित तयार. उसळी घेणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आहे आणि इथे पाहतो पुन्हा एकदा प्रथमेश प्रशांत साळुंके इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सॉरी अबोल सभाड असेल. हो इथे पाहूयात काही प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. जीवाचं रान करतायत खेळाडू. डीप मिड विकेट फोडलाय. सनसनाटी जलवा येतोय. 4 धावा चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. हा चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. 8 षटकानंतर 73 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो 90 षटकाला होते सुरुवात आणि 90 षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहे. सुनील गाडेकर सुद्धा एक मोठी त्रयंत आहे. मोठी ताकद आहे परंतु 90 षटक मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे हाताळणार आहे पाहूयात. स्ट्राईक वरती आपण पाहतो की हो हवेमध्ये चेंडू असेल. प्रयत्न जरूर होता तिथे. 2 धावेंचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच बरोबर जीवाचं रान करत स्वतःला झोकून दिलं तिथे सामरलंय आणि त्यानंतर चित्त्याची सपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावीच्या मदतीनं होते वाढ. धोपलकावरती धावा 2 धावेनं वाढ होतीये. पंचाहत्तर धावा धोपलकावरती असताना
हो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळलाय. टिपला झेल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू द डगआउट. प्रशांत साळुंके बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. झेल कोणी टिपला? नाव सांगा, खेळाडूंचं नाव सांगा. झेल कोणत्या खेळाडूने टिपला आहे? किरण फलांडे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तबगार अधिकारी किरण फलांडे यांनी अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राम, आज की शाम किसे के नाम. स्ट्राईक वरती आहे राम. पाहुयात 75 धावा धोपलकावरती असताना डॉट चेंडू. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब हाताळलाय. लाजवाब चेंडू होता तिथे. 75 धावा धोपलकावरती असताना हो सुरेख सुरेख फटका होता तिथे. ताबडतोब फटका खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा होता. एक टप्पा खात डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय. सनसनाटी जलवा. 4 धावेंसाठी 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. आपण पाहतो 69 धावा धोपलकावरती असताना पाहुयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. हो इथे पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला तिथे किरण फलांडे. लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अत्यंत एक चांगला चेंडू होता. त्यानंतर आपण पाहतो इथे 80 धावा धोपलकावरती पूर्ण होतात. 8.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती मयूर रोंगळे हा पाहुयात गोलंदाज तयार. सुनील गाडेचा पुढील चेंडू. ओहो इथे पाहतो आपण उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. गुडने स्पॉट वरती चेंडू पडला आणि भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चालू दिसतोय. लाजवाब चेंडू. षटकाची होते समाप्ती. 9 षटकानंतर धोपलकावरती बनवल्यात राजगड रायडर्सच्या संघाला 80 धावा.
पाहतो तिथे डीप लॉकअप मध्ये खेळाडू तयार होता. चांगला चेंडू कव्हर केलाय, तोपर्यंत 2 धाबा. आणि ते पाहूयात पंचांकडे प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि ते पाहूयात फक्त आणि फक्त आत्ताच्या 2 धाबा. चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न करत आहोत. पुरंदर पेशवाज विरोधामध्ये लोहगड लायन्स या 2 संघामध्ये. पुरंदर पेशवाज विरोधामध्ये लोहगड लायन्स या 2 संघामध्ये मोठी लढत आपण पाहणार आहोत. दोनही संघाच्या संघटनेला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा डीप लॉकअप मध्ये खेळलेला सुंदर तडक होता. पाहूयात फेकी ताबडतोब येते आणि ते पाहूयात काही कमाल मैदानाच्या आतमध्ये इथे एष्टीरक्षकांची पाहायला मिळते. डोळ्याची पापणी पडस्तोर तोपर्यंत इथे पाहूयात दोड धाबा. मला वाटतं फलंदाज सेफ असेल. चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चित्त्यासारखा मैदानाच्या आतमध्ये तिथे खेळाडू धावलाय आणि 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबीच्या मदतीने होते वाढ. 84 धाबा धावपलकावरती असताना ओहो सुरेख सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. 84 धाबा धावपलकावरती असताना पाहूयात पुढील चेंडू. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये या. चौऱ्याऐंशी धावा धोपलकावरती असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्कूपचा फटका मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम होता. तिथे देखणा फटका पाहायला मिळतोय. पहा मित्रांनो काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. युवराज भैया कटके होते तिथे. फेकी ताबडतोब येईल परंतु कलेक्शन करत असताना तिथे थोडासा मला वाटतं इथे इष्टीरक्षक गोंधळतोय. आणि आत्ताच्या 3 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धाबीच्या मदतीने होते वाढ. धावपलकावरती 87. लॉस ऑफ द 6 विकेट अर्थात 87 धाबा इथे राजगड रायडर्स या संघाच्या पूर्ण होत आहेत. राजगड रायडर्स विरोधामध्ये सिंहगड स्पार्टन या 2 संघामध्ये महामुकाबला. हो भन्नाट वेगाचा चेंडू होता. इथे पाहूयात 1 धाव निश्चित मिळेल. आणि आपण पाहतो इथे 10 षटकानंतर धावपलकावरती बनवल्यात 88 धावा. तर सिंहगड स्पार्टन या संघाला प्रतिस्पर्धी संघाला आव्हान दिलंय 89 धावांचं. 60 चेंडू 89 धावा जिंकण्यासाठी सिंहगड स्पार्टन या संघाला आव्हान उभा करून ठेवलेलं आहे. पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न करत आहोत. पुरंदर पेशवाज विरोधामध्ये लोहगड लायन्स. सौभाग्यवती वर्षाताई कटके त्याचबरोबर नीताताई सातो पाटील दोनही अतिथींना विनंती आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कौल करायचा आहे. ग्राउंड्समॅन यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये लाईन आखण्यासाठी दाखल व्हायचं आहे. पुरंदर पेशवाज संघ नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये या. पुरंदर पेशवाज संघाला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढील नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. राजगड रायडर्सला 2 फलंदाज मैदानाच्या आत आपले 11 सिलेदार घेऊन एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. आणि सिंहगड स्पार्टन
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तोडीत लावून द्या. पुरंदर पेशवाज, लोहगड लायन्स या दोन संघामध्ये आपण या ठिकाणी नाणेफेकचा कोल करतोय. सौभाग्यवती वर्षाताई कटके आणि त्याचबरोबर नीताताई सातो पाटील दोन्ही अतिथींच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कोल आपण संपन्न करणार आहोत. 60 चेंडू 89 धावा. मैदानाच्या आतमध्ये काय घडणार, काय होणार आणि कशा घडामोडी मैदानाच्या आतमध्ये होणार आहेत हे ऐकण्यासाठी आमचे सहयोगी समालोचक शिरूर तालुक्यातील एक मोठा आवाज राहुल पवार सर, या सर आपलं देखील मी प्रथमतः वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत करेल. मी थांबतोय. अनुभव तरा वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा देखणा थरार. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शूरांचा. राजगड रायडर्स इथे खेळायला आला. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 मध्ये आगमन करीत आहे. संघमालक मान्य राकेश जाधव, मान्य सौरभ ठुबे यांचा मालकी हक्क असलेला संघ राजगड रायडर्स. उत्तुंग अशा क्रिकेट प्रेमाने
धावांचा पाठलाग सुरू होईल. विजयासाठी 10 ओव्हर मध्ये अर्थात निर्धारित 60 चेंडू मध्ये बडवाच्यात 89 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील आपण पाहतोय सज्ज होईल पहिल्या षटकासाठी. संघासाठी सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक सोमनाथ कटकेच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलेले असणार आहेत आणि 2 मातबर ताकदवान प्रतिस्पर्धी आपण पाहतोय या क्रिकेटच्या युद्ध संग्रामाला सुरुवात करतील. पाहुयात 89 धावांचे एक मोठं लक्ष घेऊन लक्षाचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी दिनेश गव्हाणे सज्ज असेल तर बॉलिंग ट्रॅक वरती सोमनाथ कटके. पॉवर प्लेची पाबंदी, 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आणि पाहुयात ही क्षेत्ररक्षणाची कोंडी फोडली जाईल की या कोंडीमध्ये फलंदाजाची विकेट मिळेल. काय घडणार? पहिला बॉल रनअप मध्ये थोडासा आपण पाहतोय अंदाज चुकलेला असेल आणि पुन्हा एकदा आपल्या रनअप वरती जाऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सोमनाथ कटके सज्ज होताना पाहायला भेटत आहेत. तर दिनेश आपण पाहतो पहिला बॉलचा सामना करण्यासाठी तयार असेल. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय मुख्य पंचांनी दंडित केलंय आणि यस अंपायर्स कॉल नो बॉल. कर्ज खराब बॉल नाही, खराब चेंडू नाही, या डावाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला भेटते. पहिल्याच बॉल वरती थोडीशी चकमक होती मैदानाच्या आतमध्ये आणि खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खरं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम राजगड रायडर्स मागणी करते की हा नो बॉल नसावा. तर सिंहगड स्पार्टन संघाचे फलंदाज नो बॉल साठी या ठिकाणी मागणी करताना पाहायला भेटत. मात्र पंचांनी देखील आपला निर्णय कळवलेला आहे आणि आपण पंचांच्या निर्णयासोबत जाणार आहोत. पहिला नो बॉल येतोय आणि पहिल्याच बॉल वरती फ्री हिट अर्थात यस अंपायर्स कॉल नो बॉल. तुषार मेटे सर मुख्य पंच आहेत, अनुभवी पंच आहेत आणि बऱ्याच सामन्यांचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. खरं तर जगाच्या बाजारात अनुभव हा विकत घेता येत नाही. तो अनुभव मिळवण्यासाठी तुम्हाला प्रथम झळकावं लागतं, घासावं लागतं. फ्री हिटचा बॉल असेल दिनेशसाठी, फ्री हिटची संधी. मात्र थोडासा आपण पाहतोय मोठा दबाव या मॅच वरती आहे कारण डू ओर डाय अशी लढत. जिंकलं तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पुढचा प्रवेश, अडता पराभव झाल्यानंतर या स्पर्धेतून बाहेर पडावा लागेल. फ्री हिटचा बॉल, पहिला चेंडू टॉफिस लागला गेलाय. विकेटच्या पाठीमागे बॉलला मात्र गॅदर केलं जाईल आणि या तर एक सिंगल घेतली. वैयक्तिक खातं हे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये उघडलं जातंय आणि धावफलकावरती धावसंख्या आकार घेतीये 2 धावा. संत आणि सावध सुरुवात. नदीचा उगम जसा छोटा असतो मात्र पुढे जाऊन ती जीवनदायिनी बनते. त्यामुळे कधी छोट्या कामाची लाज बाळगू नका. कदाचित तेच काम पुढे जाऊन तुमचं कर्तबगारीचा झेंडा मिरवणारं बनू शकतं. पाहायचे मैदानाच्या आतमध्ये ही छोटी संत सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली असताना एका धावेच्या मदतीने बॉलिंग ट्रॅक वरती सोमनाथ कटके आपण पाहतो. यावेळेस सामना करेल प्रशांत. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू आपण पाहतोय लाईन भरकटलेला. पंचांचा कॉल येईल, व्हाईट बॉल. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय या बॉलवरून थोडासा वाद आणि विवाद संवादातून मात्र पूर्ण होतोय आणि कुठलाही वाद हा संवादाशिवाय मोकळा होत नाहीये. त्यामुळे संवादाने सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. व्हाईट बॉल असेल. हा चेंडू तिथे पायचे पॉइंट आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. त्यादरम्यान एक सिंगल घेतली जाईल. एक धाव आणखीन धावफलकात जोडली जाते. 4 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाजांसाठी आपण पाहतोय एक एक धाव घेत
वैयक्तिक खाते उघडलं गेलंय आणि सावध सुरुवात आहे. सावध पवित्रा दोन्ही फलंदाजांनी घेतल्या कारण सलामीची जोडी महागडी असते. सलामीच्या जोडीवरती फार जबाबदाऱ्या असतात आणि त्यातील ते जबाबदाऱ्या घेऊन आज अक्रॉस द बॅट फटका मिड विकेटच्या दिशेने खेळला. पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉलवरती पुन्हा एकदा एक एकेरी धाव पाहायला भेटेल आणि या एकेरी धावेच्या पद्धतीने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे त्यामुळे क्षेत्ररक्षकांची थोडीशी धावपळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला देखील आपण पाहतोय थोडासा कस इथे लावावा लागणार आहे कारण उजव्या शैलीचा आणि डाव्या शैलीचा फलंदाज ज्या ज्या वेळेस असेल त्यावेळेस गोलंदाजाला देखील थोडीशी चुणूक दाखवायची गरज असणार आहे. पाहूयात बॉलिंग ट्रॅकवरती संघासाठी सांघिक आणि वैयक्तिक पहिले षटक. सोमनाथ कटकेच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर फलंदाज प्रशांत. साबळा करेल या बॉलचा चेंडूचा. फटका पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट. दुसरा धाबेचा प्रयत्न होता मात्र नकार कळवला जाईल. हलकीशी मिसअंडरस्टँडिंग. ओकार नकार हा ना तू मे इथे मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्यासाठी मात्र शेवटी नकार कळवला. दोन्ही फलंदाज सुरक्षित असतील. 1 धाव दरम्यान घेतली जाते आणि धावफलक पुढे 6 धावफलकावरती. 89 बनवायच्या त्यामुळे सुरुवात चांगली पाहिजे. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट गोड. पाहूयात आज या मॅचचा हॅपी एंडिंग काय होतोय. हार जीत एकाच नाण्याच्या 2 बाजू असलेला खेळ म्हणजे क्रिकेट मित्रांनो. कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार मात्र कोण जिंकणार आणि कोण हरणार पाहूयात. एक मातबर संघ एकमेकांच्या विरोधात. अक्रॉस द बॅट फटका मिड विकेटच्या दिशेने. पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूला पकडण्यासाठी धडपड करेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि इथे पुन्हा एकदा जो ताळमेळ सुरुवातीपासून थोडासा डगमगलेला होता आणि त्या ताळमेळाची कमी जाणवली. इथे धावा स्वरूपामध्ये पहिली विकेट. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. खरं तर दोन्ही सलामीच्या फलंदाजांमध्ये तो ताळमेळ पाहायला भेटला नाही. तो ताळमेळ थोडासा सातत्याने पहिल्या षटकामध्ये थोडासा डगमगलेला पाहायला भेटला. जीवन जगत असताना आपल्या साथीदाराबरोबरचा ताळमेळ आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये असलेला आपल्या जोडीदाराबरोबरचा ताळमेळ हे दोन्ही महत्वाचे आहे. स्पर्धी संघाला आपल्या दुसऱ्या जागांत कधी दाखवू नका जेणेकरून त्यावरती त्यांनी घाव घालावा. प्रतिस्पर्धी संघ तुमच्या दुसऱ्या जागेचा शोध घेत असतो आणि ज्यावेळेस त्यांना कळेल की तुमची दुसरी जागा त्यांना सापडेल त्यावरती नक्कीच ते घाव घालण्याचा प्रयत्न करतील. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुनील गाडे. 7 धावसंख्येवरती 7 मात्र फलंदाजांनी सोडली आणि नवीन बॅटर आपण पाहतोय सुनील गाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 89 धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे. कुठला मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाही. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते फलंदाजांना. खरं तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गॅप शोधण्यामध्ये फलंदाजाला थोडीशी आता इथून पुढे दक्षता घ्यावी लागेल. 7 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असताना. पुढचा बॉल स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि मुख्य पंच कळवतायत इट्स अ नो बॉल. बरेचसे अवांतर धावा या ओव्हरमध्ये पाहायला भेटल्यात. 2 नो बॉल आणि 1 वाईट बॉल अच्छा 3 अवांतर धावा आतापर्यंत या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. संघाचं धावफलक आपण पाहिलं तर सिंहगड स्पार्टन संघाचं धावफलक 1 गडी बाद 8 धावा. ज्या रिक्वायर्ड रेटची आवश्यकता आहे 8.84चा खरं तर रिक्वायर्ड रेट आहे आणि प्रतिषटका मागे जेमतेम 8 ते 9 धावा इथे तुम्हाला बनवाव्याच लागतील. हा फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना शर्यत जुंपली दोघांमध्ये परंतु चेंडूने बाजी मारली आणि चेंडू पोहोचला सीमा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. एक गडी बाद असताना 12 धावा आपण पाहतोय सिंहगड स्पार्टन संघानं बनवलेल्या आहेत. 89 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठपुरावा आता सुरू झालाय. वाटला का आपण पाहतोय करीत असताना राजगड रायडर संघानं 88 धावा निर्धारित 60 चेंडू म्हणजेच 10 ओव्हरमध्ये कंप्लीट केल्या होत्या आणि 89 धावांचं लक्ष हे टार्गेट म्हणून दिलं गेलं होतं. एक फायटिंग स्कोर इथे नक्कीच उभा आहे. मात्र पाहूया तो डिफेंड होईल की चेस होईल. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होती मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय या दुसऱ्या षटकासाठी. तन्मय पहिला बॉल आपण पाहतोय तन्मयच्या या षटकातील फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता मात्र पाठीमागून बॅकअप भेटला आणि त्यावरती कुठली धाव नाहीये. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होतीये. डॉट बॉल येतोय पहिलाच. डावकर शैलीचा फलंदाज आपण पाहतोय दिनेश गव्हाणे. अगोटप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. येतोय शानदार चौकार. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनीत चौकार. दिनेश मॅट मधून हा चौकार आलाय आणि त्यामुळे धाव फलक आपण पाहतोय पुढे जाणार आहे सिंहगड स्पार्टन संघाचं 16 या अंकावरील. एक गडी पाहत नक्कीच आहेत आणि त्यानंतर सुनील आणि दिनेश मध्ये खूप चांगला ताळमेळ पाहायला भेटलाय. बातचीत एकमेकांमध्ये करतायत संवाद साधताय आणि जो ताळमेळ पहिल्या जोडीमध्ये पाहायला भेटला नाही तो इथे नक्कीच पाहायला भेटतोय. यस 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 अंपायर्स कॉल येतोय व्हाईट बॉल. अवांतर धावा इथे खर्च होत आहेत. या अवांतर धावा थांबवाव्या लागतील अन्यथा या अवांतर धावा पुढे जाऊन तुमच्या संघासाठी धोक्याची घंटा हानिकारक बनू शकतात. 17 धावा 17चा खतरा. हा चेंडू हलक्याच्या हातानं ड्राईव्ह केलाय. समोर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये मिड ऑफ आणि मिड ऑन दोन्ही आतमध्ये घेतलेले आहेत. जेमतेम पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे बाहेर ठेवले जातात. मात्र एक गोलंदाजाचा स्वतःवरती विश्वास आणि त्याला अनुषंगून दोनही क्षेत्ररक्षकांची जागा मात्र आतमध्ये पाहायला भेटली. धावफलक एका धाबडे पुढे नक्की जात आहे. धावफलकावरती धावसंख्या 18 धावा 1 गडी बाद. आतापर्यंत 1.3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. अजून ओव्हर मधील या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. अजून 51 चेंडू शिल्लक आहेत आणि 71 धावा या विजयासाठी पाहिजेत. एक छोटीशी टीम मीटिंग या ठिकाणी घेतली जाते. कशासाठी तर पाहुयात कशी गोलंदाजी करायची, कुठल्या फलंदाला थांबवायचं आणि कसा दबाव टाकायचा इथे फलंदाजावरती. विकेट जर मिळवायची असेल तर दबाव इथे निर्माण करावा लागेल. दबावाचं ते वलय इथे निर्माण करावा लागेल. पाहायचंय तन्मय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आपण पाहतोय सुनील गाडे 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवत खेळतोय. इथे प्ले अँड बीस डॉट बॉल. सुरेख चेंडू होता. लाईन चांगली होती. टप्पा खाल्यानंतर चेंडूला जास्त बाउन्स भेटला नाही. कमी उंचीचा कमी हाईटचा बॉल निसटला आणि पोहोचला विकेट किपरच्या दस्तानामध्ये. निर्धाव. या षटकामध्ये एक चौकार देखील आला, एक वाईट आला आणि त्यानंतर आपण पाहतोय तन्मयची गोलंदाजी. तरी देखील 4 चेंडूमध्ये केवळ आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. कमबॅक नक्कीच केला गेलाय. क्रिकेट आहे जे आयुष्यामध्ये देखील आपल्याला कमबॅक करायला शिकवतं. अको टप्प्याचा बॉल आणि पंचांचा कॉल येतोय व्हाईट बॉल. अवंतर धाब्यांची भर परत धावफलकात होतीये. 19 धावा धावफलकावरती गडी बाद. अवांतर धावा पहिल्या ओव्हरमध्ये देखील पाहिल्या तर 3 आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 अवांतर धावा. टोटल 5 धावा आतापर्यंत इथे खर्च केला गेला. त्या अवांतर एक्स्ट्रा आणि अवांतर धावाच येणाऱ्या काळात भविष्यात तुमच्या संघासाठी
घातक बनवू शकतात मित्रांनो. त्यामुळे अवांतर धावेला जितकंसं थांबवता येईल तितकं महत्वाचं असणार आहे. हा चेंडू हलक्याच्या हातानं सन्मानजनक बॅट पॅड एकत्रित आणलं. डिफेन्स मोड मध्ये फलंदाज, धाव कुठली भेटणार नाहीये. दर धाव चेंडू 19 धावा आहेत, एक गडी बाद. अजूनही 70 धावांचं एक मोठं लक्ष बाकी आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या मध्ये अजूनही सुरू आहे. रिक्वायर रन रेट आपण नजर ठेवणारच आहोत. 8.57चा अरिक्वायर रन रेट. तसं पाहिलं तर अजूनही मॅच इथे आवाक्यामध्ये असणार आहे. दोन्ही संघ समान झालेले पाहायला भेटतात. इथे चांगला फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक निवडला, गॅप शोधायचा होता, चेंडू येऊन दिला. थोडासा लेट कट शॉट पाहायला भेटला आणि त्यावरती मात्र धाव आली नाहीये. दीड धावा चेंडू असेल. लगातार 2 डॉट बॉल आलेत. थोडासा प्रेशर. षटक संपलं गेलंय आणि 2 षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सिंहगड स्पार्टन संघाचा धाव फलक 1 गडी बाद, 19 धावा. आता शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. बोथ साईड मैदान असल्यामुळे प्रत्येक ओव्हर नंतर थोडासा क्षेत्ररक्षणाच्या जागा बदलत आहेत. त्यामुळे खेळाडूंना देखील थोडासा आपण पाहतो इथे व्यायाम नक्कीच होत असेल. अठ्ठेचाळीस चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 70 धावांचं लक्ष आहेत. मॅच अजून दोन्ही संघासाठी बरोबरीची आहे. इथून पुढे कुठलाही संघ मॅच मध्ये मुसंडी घेऊ शकतो. अजून कुठलाही संघ या मॅच वरती पकड मिळू शकला नाहीये. सुरुवात दोन्ही बाजूने चांगली आहे. एका बाजूने विकेटची पडझड झाली, दुसऱ्या बाजूने धावींची लयलूट देखील झाली आहे. त्यामुळे दोन्ही संघ समान चाललेल्या स्थितीमध्ये 50-50 चान्सेस आपण म्हणू शकतो दोन्ही संघासाठी. ही मॅच दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. ओव्हर क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक, पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील. थोडासा दबाव इथे फलंदाजांवरती आपण पाहतोय, कारण मोठे फटके घेण्यासाठी अजूनही कुठल्या फलंदाजाने पुढाकार घेतला नाहीये. खरं तर एकेरी दुहेरी धावा घेण्यासाठी इच्छुक आहे. सावध पवित्रा घेतलेला आहे आणि पाहायचं आहे कधी ती स्फोटक फलंदाजी बाहेर पडेल. या दिशेने आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेळलाय. मिड विकेट स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या दिशेमध्ये आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला गॅदर केलं आणि दरम्यान एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते. एक धाव कलेक्ट होईल आणि एका धाब्यात धावफलक पुढे 20 या अंकावरती पोहोचेल. एक गडी बाद असताना ओव्हर क्रमांक 3 सुरू आहे. वैयक्तिक दुसऱ्या क्रमांकाचं तर संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचं षटक सोमनाथ कटकेला तुम्ही पाहणार आहात. आपल्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, मात्र आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या लयमध्ये पाहायला भेटलेत. पहिला डॉट बॉल, दुसरा बॉलवरती सिंगल आणि त्यामुळे पाहायचे सुनील गाडे कशा पद्धतीने सामना करतील. थोडंसं स्पीडअप करायचं आहे खेळाडूंनी, कारण अजून 2 मॅचेस शिल्लक आहेत. हा बॉल कट केलाय. स्लीप मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात असेल. धाव कुठली मिळणार नाहीये. दर धावा चेंडू. सायंकाळच्या सत्रामध्ये, रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहतोय प्रकाश ज्योतामध्ये सुरू असलेली वाघली सोसायटी प्रीमियर लीग आणि गोलंदाजाला देखील खेळपट्टीवरती मदत आता मिळतीये. थोडंसं डू पडलेलं आहे, थोडंसं दबाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे खेळपट्टीवरती चेंडूने देखील हरकत केलेली आपण पाहतोय. हा बॉल कट करायचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती एक सिंगल या ठिकाणी अगदी अलगद घेतली जाईल. हो ओव्हर थ्रो झालाय.
बॅकअप मोठा आहे, त्यामुळे फलंदाज जोडे धाव घेण्यासाठी इच्छुक नाही आहेत. धोका आत्ताच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर घेणं संघाच्या हितामध्ये येणार नाहीये, कारण पहिली विकेट देखील धावबाद स्वरूपामध्ये गमावलेले आहे आणि त्या चुकांपासून नक्की शिकलं जात आहे. असं म्हणतात की पुढच्या ठेस मागचा शहाणा. आधीच आपल्या संघाला एक ठेस लागलेले आहे. ज्या जखमेतून संघ सावरलाय ती जखम पुन्हा घ्यायला तयार नाहीये. 21 धावा धावफलकावरती आहेत, एक गडी बाद असताना. अजूनही 44 चेंडू शिल्लक आहेत आणि 68 धावा बडवायच्यात. त्यासाठी थोडीशी धावेंची गती देखील वाढवावी लागेल, कारण आता रिक्वायर रन रेट 8च्या घरातून 9च्या घरात पोहोचलाय. हा फटका पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोरडे फलंदाज करतायत, जेणेकरून प्रेशर इथे फलंदाजावरती क्रिएट होणार नाहीये. खरं तर हे षटक खरं थोडंसं थांबून खेळायचा दोन्ही फलंदाजी मानस बांधलेला आहे. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. सामना करेल सुनील गाडे. 7 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय, केवळ 5 धावा बनवल्या गेल्या. थोडासा वेळ नक्कीच घेत आहेत, सेट होणं गरजेचं आहे आणि सेट होऊ पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. एकदा सेट झाले की फायर करायला मग ते सज्ज होतीलच. हा चेंडू कट केला, पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने एकाच झोनच्या बाजूने आपण पाहतोय सातत्याने फटकेबाजी. हा चेंडू जर कव्हरच्या दिशेने खेळला असत तर अजून थोड्याशा धावा जास्त भेटल्या असत्या, मात्र क्रिकेट आहे ज्यामध्ये जर तर चालत नाही. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि सिंहगड स्पार्टन संघाचा धावफलक आपण पाहतोय 1 गडी बाद 23. 42 चेंडू शिल्लक आहेत, 66 धावा बडवायच्या. तर रिक्वायर रन रेट मात्र धावा 8च्या घरातून 9.43 पर्यंत पोहोचलाय. हा चेंडू कट केलाय, मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा निवडला गेला. गॅप भेटतोय, मात्र पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, मला गॅप शोधावा लागेल. एक सिंगल, धाव फलक पुढे 24 धावा 1 गडी बाद. जोपर्यंत गॅप भेटत नाहीये तोपर्यंत धावा देखील मिळणार नाहीये. एकेरी दुहेरी धाब्यांच्या माध्यमातून तुम्हाला इथे समाधान मानावं लागेल, कारण आतापर्यंत दोन्ही फलंदाजाकडून कुठलाही मोठा हल्ला प्रति हल्ला पाहायला भेटलेला नाहीये. सावध खेळ आपण पाहतोय, सावध पवित्र दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. दिनेश गव्हाणे आपण पाहतोय, चांगल्या फटकेबाजीसाठी या खेळाडूची ओळख आहे, मात्र ते फटके अजूनही पाहायला भेटले नाहीये. दिनेश गव्हाणच्या माध्यमामध्ये खूप चांगले आक्रमक शैलीचे फटके आहेत, मात्र ते कधी बाहेर काढणार. यस, अंपायर्स कॉल व्हाईट बॉल.
वाहत्या ज्यावेळेस पाणी वाहत असतं त्या वाहत्या पाण्यामध्ये शेवाळ कधी जमा होत नाही आणि वापरात असणाऱ्या लोखंडाला कधी गंज चढत नाही. त्याप्रमाणे आपण सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. माणसाने प्रयत्नशील असावं. आणि जर तुम्ही तुमच्या वाहत्यामधले जर शस्त्र बाहेर योग्य वेळी काढलं नाही तर कदाचित त्याला गंज देखील लागू शकतो. वाईट बॉलने धावफलक पुढे 25 धावा धावफलकावरती आहेत. समोर दिनेश. हा चेंडू पुन्हा एकदा पुश केला फक्त कव्हर्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक एका धाब्याने पुढे 26 धावा धावफलकावरती. एकेरी धाब्यांवरती सध्या आपण पाहतो दोन्ही फलंदाज डिफेंड आहेत आणि एकेरी धावा या ठिकाणी घेत धावफलकाला हलताने उलटं ठेवण्याचं काम करतायत. काय मानस असेल काय मानसिकता असेल दोन्ही फलंदाजाची काय स्ट्रॅटजी बनवलेली आहे. ओ इथे मोठा फटका खेळलाय आणि चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे इथे सुनील गाडीची बॅट तळपताना पाहायला भेटली आणि त्याने देखील आता सांगितलं की भाऊ शांत बसायला मी काही संत नाहीये. अशांत वातावरण करण्याची ताकद नक्कीच्या ठिकाणी दाखवली आहे. 32 धावा धावफलकावरती. हा चेंडू फक्त हुक केला आणि पाठवला सीमारेषेच्या अगदी बाहेर. गतीचा फायदा उठवला. चेंडू पोहोचतो सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. खरं तर दोन्ही खेळाडूंनी एक चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलेलं आहे. चांगल्या चेंडूचा मान सन्मान आणि खराब चेंडूला त्याच्या सही जागेवरती पाठवणं अर्थात खराब चेंडूची वाट लावणं या सूत्राचा अवलंब केलेला पाहायला भेटतोय. क्रिकेटमध्ये देखील काही समीकरणं असतात परंतु ते सोडवण्यासाठी तुम्हाला काही सूत्रांचा नक्कीच वापर करावा लागतोय. सुनील गाडेने देखील काही वेळ शांत राहिला. चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर आता चेंडूची वाट लावण्यासाठी तो सज्ज होतोय. खरं तर चेंडूची वाट पाहणं आणि चेंडूची वाट लावणं या सूत्राचा या धोरणाचा अवलंब त्याने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केलाय. धावफलकावरती जाऊयात. सिंहगड स्पार्टस संघाचा धावफलक 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. तर सुनील गाडे 11 बॉलमध्ये 17 धावांवरती पोहोचतोय. हा बॉल हलक्याच्या हाताने ड्राईव्ह केला आणि अगदी सहज रमत गमत ही 1 धाव पूर्ण केली जाईल. समजदारीचं क्रिकेट. कारण अगोदरच्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या. तिसरा बॉलवरती सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट केली आणि दबाव पुन्हा एकदा हटवला गेला. प्रेशर मात्र रिलीज होतोय. या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 14 धावा टोटल आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केल्यात. त्यामुळे संघाचं धावफलक एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचतोय 37 अंकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने परंतु धाव घेण्यासाठी सुनील गाडे मात्र इच्छुक नाहीये. कदाचित पुढचं षटक स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचे आणि आता बराच वेळ झाला शांत आहे. आता वातावरण अशांत करूयात.
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच्या ठिकाणी असणार आहेत. एक सिंगल या ठिकाणी येईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 38 धावा धावफलकावरती एक गडी बाद असताना 5वं षटक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय आणि पहिल्या बॉलवरती आली आहे एक सिंगल. डावकर शैलीचा फलंदाज दिनेश. टप्प्याचा बॉल मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन लेंथ ठेवली शरीरापासून दूर. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू येतोय आणि निर्धाव चेंडू खरं तर फलंदाजावरती थोडासा दबाव टाकणार आहे दिनेश गव्हाणे. 13 बॉल आणि केवळ 11 धावा. शांत आहे. तर एका बाजूने सुनील गाडे 13 चेंडू 19 धावा. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. एक धाव या ठिकाणी येते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे 39 धावा एक गडी बाद. 33 बॉल आणि 50 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. अजूनही सांगता येत नाही मॅच कुठल्या दिशेने चालली आहे कारण मॅचची दिशा आणि दशा जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल टाकून होत नाही तोपर्यंत सांगता येणार नाहीये कारण हे क्रिकेट आहे. ओहो काय चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. अँगल चेंज होतोय आणि डॉट बॉल येतोय. कुणाल पाटील आतापर्यंत केवळ 2 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि मॅच मध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे. प्रॉपर टाइम या फटक्यावरती पाहायला भेटला नाही. खरं तर एकच धाव येते. धावफलक एका धाबडे पुढे आणि धावफलकावरती धावसंख्या 40 धावा. दिनेश गव्हाणे आणि सुनील गाडे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघासाठी धावा जमवत असताना 5व्या षटकातील हा शेवटचा बॉल. लास्ट बॉल कट करायचा प्रयत्न. विखेच्या पाठीमागे यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. डॉट निर्धाव आणि षटक संपलं जाते. ते मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं. फक्त 3 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. पाच ओव्हरचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 5 षटकांमध्ये सिंहगड स्पार्टन संघाने बनवल्या त्या एक गडाच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. रिक्वायर्ड रेडकडे आपण पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत कारण 9.8चा रिक्वायर्ड रेड आता पुन्हा एकदा झालाय. पाठीमागचे षटक फक्त 3 धावांचं आलं त्यामुळे रिक्वायर्ड रेड पुन्हा एकदा वाढेल. ओव्हर क्रमांकाचा आला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मनोज. वैयक्तिक दुसरं षटक असेल. 2 षटकाचा गोटा बडोदचा इथे पूर्ण होईल. मनोज वरती मोठं आक्रमण आणि या दरम्यान झेल मात्र टिपला गेला आणि विकेटचं पतन. फलंदाज होईल इथे बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. एक सुंदर झेल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत टिपला गेला आणि त्यानंतर सिंहगड स्पार्टन संघाला बसलेला दुसरा धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बॅटर नेम प्लीज.
बॅटरचं नाव कळवा प्लीज. नवीन बॅटर, न्यू बॅटर नेम प्लीज. प्रमोद. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रमोद मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एकोणतीस बॉल आणि 49 धावा. आता रिक्वायर्ड रन पण 10च्या घरात पोहोचलाय. त्यामुळे या मॅच वरती हळूहळू आता जी पकड आहे ती राजगड रायडर संघाची होऊ लागली आहे. मनोज बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे मनोजला आणि त्यामुळे थोडासा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल आणि ते आत्मविश्वासाला सोबत घेऊन आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मनोज बॉल सरळ हाताने हा स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव, एकेरी धाव या ठिकाणी येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे 41 धावा. संघर्ष आता इथे फलंदाजाला करावा लागेल. असं म्हणतात की बिना संघर्ष के यहाँ कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े हथौड़ी की चोट पत्थर पत्थर भी भगवान नहीं होता. ये जिंदगी का रास्ता है, ये जिंदगी का रास्ता आसान नहीं है. तो संघर्ष इथे करावा लागेल फलंदाजाला खरं तर, क्योंकि यूं ही कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों के मेरे दोस्त कभी हार नहीं होती. पुन्हा एकदा कट केलाय कव्हरच्या दिशेने स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव येते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 42 धावा धून गडी बाद असताना ओव्हर क्रमांक 6 आपण पाहतोय सुरू. 27 चेंडू आणि 47 धावा. मनोज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. एक विकेट आणि केवळ 2 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्या गेल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिटचा प्रयास मात्र फेल. एक धाव या ठिकाणी येईल आणि एका धावेवर धावफलक देखील पुढे 43 धावा. मॅच थोडीशी लोड होते कारण फलंदाज आपण पाहतोय एकेरी धाब्यांवरती भर देत आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा षटकार चौकार तर अपेक्षित आहेच आणि तो जर आला नाही तर मग मॅच लोड होणार यात शंका नाहीये. पाहिजे या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक जर करायचं असेल तर फलंदाजाला थोड्याशा धावांची गती जी आहे ती वाढवावी लागेल. प्रामुख्याने षटकार चौकार कसे येतील याचा शोध घ्यावा लागेल. दिनेश बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये. दर धावा चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा धावफलकावरती 2 गडी बाद असताना 25 चेंडू आणि अजूनही 46 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पुन्हा एकदा सिंगल. सिंगलच्या मोहातून फलंदाज बाहेर पडायला तयार नाहीये. एक धाव या ठिकाणी येईल आणि एका धावाने धाव फलक पुढे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर सिंहगड स्पार्टन संघाचा धाव फलक आपण पाहतोय 44 धावा 2 गडी बाद. अजूनही 24 चेंडू आणि 45 धावा हे समीकरण विजयासाठी बाकी आहे. ओव्हर क्रमांक 7 ला सुरुवात. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये पुढे एकदा आपण पाहतोय. स्पर्धा चालू होती, एकच धाव. मेरे ख्याल से अब कहानी एक के आगे जाने वाली है नहीं.
तो एक के साथ ही आगे बढ़ेंगे, एक एक कदम, लेकिन शायद अपना बढ़ता हुआ एक एक कदम जीत की तरफ जा रहा है या अपनी हार की तरफ। ये दोनों भी बल्लेबाज बखूबी जानते होंगे, दिमाग में प्लान तो तय है। ओ बॅटची बाहेरची जी होती विकेट किपर खूप दूर राहिला, नजीब चेंडू बॅटचा एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला नाही। धीरता चेंडू येतोय, 45 धावा दफलकावरती 2 गडी बाद असताना 7वं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। सलामीचा फलंदाज आढळणे दिनेश, मैदानाच्या आतमध्ये 19 बॉल 15 धावा। दुसऱ्या बाजूने प्रमोद 3 चेंडू आणि केवळ 2 धावा। हाही बॉल निर्धाव आहे, हाही चेंडू डॉट आहे, डॉट चेंडूची मालिका मैदानाच्या आतमध्ये। तुम्ही पाहता युवराज भैया खटके यांच्या वाढदिवसानिमित्त युवराज खटके सोशल फाउंडेशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा वाघोली सोसायटी प्रीमियर लीग पर्व तिसरे आणि तिसरा पर्वाचा सगळ्यांना वाटेल गर्व असं हे देखील आयोजन नेटकर डिव्हिजन आपण पाहतोय। प्रामुख्याने प्रकाश ज्योतामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा 2 चेंडू अजून आपण पाहतोय या षटकातील बाकी आहेत। 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि फक्त 1 धाव आली आहे। कमालीची गोलंदाजी कुणाल पाटीलची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। मोठा फटक्याचा शोध या ठिकाणी आणि हा चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर। 6 धावेसाठी येतोय दमदार षटकार। फटका सौद्वादार हा गेला षटकार। कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार। बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता। 51 धावा दफलकावरती आपण पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। 19 बॉल आणि 38 धावेंची गरज जिंकण्यासाठी असणार आहे। 3 चेंडू डॉट गेले, मात्र 4थ्या बॉलवरती त्याचा कसूर काढून घेतला षटकार खेचून। स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये। तर दावा चेंडू डॉट बॉल आणि षटक या ठिकाणी पूर्ण होतंय 7व्या क्रमांकाचं। अब 7 की कहानी हुई खत्म और 7 के बाद स्कोर कार्ड के ऊपर जाएंगे आपको लेके। सिंहगढ़ स्पार्टन टीम का स्कोर कार्ड बन चुका है अब 7 के बाद 51 रन 2 विकेट के नुकसान पे। अगली 18 गेंदें तय करेंगी किस्मत दोनों टीमों की, जिसमें एक की होगी दिशा अच्छी और एक की होगी दशा खराब, क्योंकि 18 गेंदें और 38 रनों की दरकार। रिक्वायरमेंट बढ़ता हुआ 12 से अब 8 या 9 या 10 नहीं रहा, अब वो पहुंच गया 12 के ऊपर। यस बैटिंग, यस बैटिंग पावर प्ले ची अंमलबजावणी या ठिकाणी। बैटिंग पावर प्ले चुना यहाँ पे बल्लेबाजों ने 8वें ओवर में। तो आप 5 या 5 6 7 स्कोर कार्ड क्या 18 चेंडू आणि 38 धावा। 18 चेंडू 38 बनवायच्या विजयासाठी या शेवटच्या 3 षटकांमध्ये 89 धावांचं लक्ष। आणि बघूयात या बॅटिंग पॉवर प्लेची जी निवड केलेली आहे त्यामध्ये काय मानसिकता असेल फलंदाजांची। पलटवार ही ते पाहायला भेटेल। 18 बॉल 38। पुढची मॅच देखील आपण पाहणार आहोत। पुरंदर पेशवाज आणि त्यांच्या विरोधामध्ये लोहगड लायन्स। पहिलाच बॉल निर्धाव आलाय आणि आता समीकरण आपण पाहिलं तर मॅच 17 चेंडू 38 धावा 51 झाल्यात। अजून ओ हा बॉल हलकेच्या हाताने फक्त डिफेन्स मोड मध्ये एक सिंगल। धावफलक एका धावाने पुढे 52। 52 धावा धावफलकावरती आहेत।
16 चेंडू आणि 37 धावा. रिक्वायर्ड मात्र आता 13.88. बॉलिंग टॅग वरती राकेश. एक सिंगल या ठिकाणी कलेक्ट केली जाईल. धावफलक एका धावाडे. यस, लेग बायची धाव असेल. 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ 53. 53 धावा धावफलकावरती आहेत. 15 बॉल 36. डॉट बॉल येतो इथे. निर्धाव चेंडू येतो इथे. 14 बॉल 36. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. 13 चेंडू आणि 36 धावा. ओहो, आता देखील पाहिलं तर फक्त बॅट फिरली मात्र संपर्क कुठे नाहीये बॉल आणि बॅट मध्ये. हा बॉल देखील निर्धाव. 12 चेंडू आणि 36 धावा. बारा चेंडू आणि 36 धावांचं लक्ष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 9 ला सुरुवात होईल. डेथ ओव्हर आपण पाहतोय. स्लॉक षटक आपण पाहतोय आता सुरू होतील. अपेक्षा करणार आहोत 1-2 मोठ्या फटक्यांचे पाहूयात. आले तर ठीक, अन्यथा मॅच तर आता राजगड रायगड संघाच्या बाजूने झुकलेली पाहायला भेटते. प्रॉपर टाइम होत नाहीये. मिस टाइम स्ट्रोक आहे. एक सिंगल मिळेल. एका धावाडे धावफलक पुढे. 54 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजून 35 धावा. पंकज, व्हाईट बॉलचा कॉल येईल. अबांतरिक्षा धावफलक एकडे जाईल पुढे आणि धावफलकावरती 55 धावा. 11 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. ओहो, गोलंदाज ठरला पॉवरफुल आणि फलंदाजाची झाली दांडी 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 गोल. विकेट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. विकेट या ठिकाणी मिळेल आणि सलामीचा फलंदाज बॅक टू द पवेलियन. बॅटर नेम. फलंदाजाचं नाव कळवा. नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये येत आहेत. सिंहगड स्पार्टन संघ आपला 12th मॅन इथे नाहीये. कृपया नाव कळवा. नवीन बॅटरचं नाव कळवा प्लीज. रवी. आता रवीकडून तरी षटकार चौकारांची बरसात हवी कारण 10 चेंडू आता 34 धावा. पहिलाच बॉल प्ले अँड मिस. डॉट बॉल. 9 चेंडू 34.
9 चेंडू आणि 34 धावेंची गरज विजयासाठी. आठ चेंडू आणि आता 34 धावा. एकेरी धाव येईल, धावफलक 1 ने पुढे जाईल आणि धावफलकावरती धाव संख्या आकार घेईल 56 धावा. आणि या बॉल वरती चेंडू हवाई मार्गाने जाईल, सरळ सीमारेषा पार. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बासष्ट धावा आपण पाहतो. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी पाहिजे 27 धावा. शक्तिशाली आणि विजयासाठी पाहिजे 27 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश. स्कूप करण्याचा प्रयत्न, खेळण्याच्या तेथे काशी गेंद गैवासी. शेवटचे 5 चेंडू आणि बडवाच्या 27 धावा. शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राकेश. प्ले अँड मिस. मात्र पंचांचा निर्णय, पंचांचा कॉल वाईट बॉल. अवंतरिक्ष धाव भेटेल, धावफलक 1 ने पुढे 63 धावा. 3 गडी बाद असताना आपण पाहतोय 5 चेंडू आणि 26 धावा. चमत्कार इथे काही पाहायला भेटेल का? पुढे स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडण्यासाठी धडपडेल, मात्र दरम्यान धाव मात्र कुठली घेतली नाहीये. अब मुझे खेलना है, आनंद लेना है तो भाई लीजिए. 4 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. ओ स्टेप आउट करून हा फटका हवाई मार्गाने चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं मरने यस, इथे फलंदाज होईल बाद आणि विकेट. फलंदाज बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला, मला घाबरला. तो मात्र बाकी आहेत. मॅचची औपचारिकता सिद्ध करायची राहिली आहे, कारण मॅच वरती ताबा राजगड रायडर संघाचा.
प्ले एट बीस और यस विकेट, लगातार 2 विकेट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला, मला घाबरला. बॉल, शेवटचा बॉल आणि डिसिजन आपल्या समोर आहे. या मॅचचा निकाल आपल्या समोर आहे आणि या मॅचचा विजेता संघ ठरला तो या बॉलच्या समाप्ती बरोबरच राजगड रायडर्स या संघाने केली सिंहगड स्पार्टन संघावरती मात. विजयाच्या मानकरी ठरले राजगड रायडर संघाचे खेळाडू आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ज्याने 2 विकेट घेत 10 धावा बनवल्यात तो प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड्स गोज टू राकेश जाधव. प्लेयर ऑफ द मॅच, प्लीज कम ऑन द स्टेज. राकेश जाधव. आपला शानदार खेळ पाहुणे आम्ही झालो दंगा. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 च्या या चुरशीच्या लढाईत तुम्ही तर ठरला दमदार विजेता संघ. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन.